तुमची मुलगी 7 आणि 8 वर्षाची आहे का? तर हा रील तुमच्यासाठी आहे. आजकाल 7व्या आणि 8व्या वर्षी मुलींमध्ये पिरियड्स येताना दिसत आहेत. तर याचं कारण काय आहे? तुमचे पिरियड्स लवकर का येतात? तर तुमच्या ब्रेनमध्ये हायपोथॅलॅमो पिट्युटरी ओव्हॅरियन ॲक्सिस असतो, ज्याला प्युबर्टी सेंटर म्हणतात. हा लवकर ॲक्टिवेट होतो आणि पिरियड्स येतात. तर हा ॲक्सिस लवकर ॲक्टिवेट होण्याची कारणं काय आहेत? नंबर 1, एक्सेसिव्ह स्क्रीन टाईम किंवा नो स्लीप. याच्यामुळे मेलॅटोनिन हार्मोन इरेग्युलर होतं आणि तुमच्या ब्रेनला असा सिग्नल मिळतो की तुम्ही प्युबर्टी अचीव करण्यासाठी रेडी आहात. नंबर 2, एक्सेसिव्ह जंक फूड किंवा ओबेसिटी. जंक फूडमध्ये हायली प्रोसेस्ड फॅट्स किंवा शुगर असते, त्याच्यामुळे ओबेसिटी वाढते आणि तुमच्या फॅटमध्ये इस्ट्रोजन नावाचं हार्मोन तयार होतं आणि ते ब्रेनला जाऊन स्टिम्युलेट करतं. नंबर 3, जर तुम्ही प्लास्टिकचा यूज जास्त करत असाल किंवा तुमची मुलगी तुमचे परफ्युम्स वापरतीये, कॉस्मॅटिक्स वापरतीये किंवा तुम्ही फळं न धुता देताय, त्याच्यामध्ये पेस्टिसाइड्स असतात, तर ह्या सगळ्या गोष्टी केमिकल्स म्हणून ॲक्ट करतात आणि तुमच्या ब्रेनला इस्ट्रोजन नावाचं हार्मोन वाढले असं सिग्नल देतात आणि प्युबर्टी अचीव होते. हे सगळं टाळण्यासाठी तुम्ही काय करू शकता? नंबर 1, तुमच्या मुलीला ग्राउंड टाईम द्या. दररोज 1 तास तरी प्ले टाईम पाहिजे. नंबर 2, स्क्रीन टाईम अवॉइड करा. नंबर 3, कॉस्मॅटिक्स, परफ्युम्स वापरू नका. त्या जागी तुम्ही काचेच्या बॉटल्स वापरू शकता किंवा स्टीलच्या बॉटल्स वापरू शकता. मग प्युबर्टी लवकर आली तर काय फरक पडणार आहे? तर तिला मेंटल मॅच्युरिटी आलेली नसते, पण ती फिजिकली मॅच्युअर झालेली असते. त्यामुळे लो कॉन्फिडन्स, अँझायटी, स्ट्रेस यांसारखे इश्यू तिच्यामध्ये येऊ शकतात. तसंच तिच्या हाईटलाही प्रॉब्लेम येतो. जे तुमच्या बोन्समधले ग्रोथ सेंटर्स असतात ते लवकर बंद होतात किंवा वाढ होत नाही, त्यामुळे हाईट कमी राहते. त्यामुळे आजच जागरूक पॅरेंट्स व्हा आणि हे चेंजेस तुमच्या रोजच्या लाईफस्टाईलमध्ये येऊ देत. त्यामुळे तुमची मुलगी वेळेत मॅच्युअर होईल आणि तिला वेळेत पिरियड्स येतील.